हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आज आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आजची पूजा जी आहे ती आपली संपन्न झालेली आहे। या ठिकाणी आपण देवांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यासोबतच छानशी अशी फुलांची आरास देखील आज आपण करून घेतलेली आहे। तर बघू शकता छानसं असं देवघर जे आहे ते आपण फुलांनी सजवून घेतलेलं आहे आणि पूजा देखील या ठिकाणी आपली झालेली आहे। तर आज काय स्पेशल रेसिपी असणार आहे, कसं असणार आहे, तर नक्की तुम्हाला कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी बघू शकता हरभरा घेतलेला आहे आणि ओला हरभरा घेतलेला आहे। तर ओल्या हरभऱ्याची भाजी जी आहे ते आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी घेतलेले आहे तिथे 6 ते 7 कांदे, त्यासोबतच आलं, लसूण, सुकं खोबरं जे आहे ते घेतलेलं आहे। तर हे सर्व वाटण जे आहे ते आपण वाटून घेणार आहोत आणि त्यासोबतच करणार आहोत आपण पुढची तयारी। तर या ठिकाणी बघू शकता आपण वाटण जे आहे ते मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जी आहे ती टाकली होती आणि छानसं जे वाटण जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। त्यामध्येच काही मसाले जे आहे ते आपण टाकणार आहोत। त्यामध्ये मालवणी मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर, हळद पावडर, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट टाकून हे मसाले छान असे तेलावरती भाजून घ्यायचे आहेत। साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। तर बघू शकता अर्धी वाटी तेल घेतलेलं, अर्धी वाटी तेलामध्ये हे सगळे मसाले जे आहेत, जे वाटण जे आहे ते आपण छान असं भाजून घेतलेलं आणि त्यानंतर आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले हरभरा आणि बटाटे जे आहेत, बटाट्याच्या आपण छान अशा फोडी करून घेतलेल्या आणि ते सुद्धा आपण यामध्ये टाकलेलं आहे। आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 ग्लास गरम पाणी, जे आपण नॉर्मली गरम करून घेतलेलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून भाजी छान शिजवून घ्यायची आहे। अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार होणारी अशी ही हरभऱ्याची भाजी आहे। फार कमी वेळ लागतो भाजी व्हायला, कारण की हरभरा जे आहे ते ओले आहे, त्यामुळे शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही। अवघ्या काही मिनिटांमध्ये ही भाजी जी आहे ती तयार होते। तर हरभऱ्याची भाजी बघू शकता या ठिकाणी तयार झालेली आहे आणि कोथिंबीर टाकून भाजी जी आहे ते आपण सर्व करणार आहोत, तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण तयार करणार आहोत पुढचा पदार्थ काय असणार आहे। तर या ठिकाणी आपण बनवणार आहोत पुलाव। तर त्यासाठी बघू शकता काय काय साहित्य घेतलेलं आहे। 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, बासमती तांदूळ घेतलेले आहेत, त्यानंतर भाज्यांमध्ये आपण इथे घेतलेले आहेत वाटाणे, हरभरा, फ्लावर, त्यानंतर सोबतच घेतलेले आहे आपण गाजर। तर सर्व भाज्या ज्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत। काही मसाले घेतलेले आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे। तर ह्या साहित्यांचं प्रमाण देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तर अर्धी वाटी या प्रमाणामध्ये तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाव चमचा या प्रमाणामध्ये राई, पाव चमचा जिरं, हे सर्व छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता मोहरी जी आहे आपली तडतडलेली आहे आणि त्यानंतर आपण टाकलेलं आहे जिरं आणि त्यासोबतच आपण टाकलेले आहेत बारीक चिरलेले लसूण आणि त्यासोबतच टाकायचं आहे आपल्याला किसलेलं आलं। या ठिकाणी तुम्ही आलं लसूण पेस्ट देखील वापरू शकता, पण या ठिकाणी आपण चिरलेलं लसूण आणि किसलेलं आलं घेतलेलं आहे आणि त्यासोबतच घेतलेले आहेत 4 मध्यम आकाराचे कांदे, जे उभे चिरून घेतलेले, उभ्या स्लाइस ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत झाला की त्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या आहेत। भाज्या ह्या ऑप्शनल आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या आहेत, उपलब्ध भाज्या ज्या आहेत त्या उपलब्ध भाज्यामध्ये देखील झटपट असा हा पुलाव जो आहे तो तयार करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता आपण फ्लावर, गाजर, त्यानंतर वाटाणे, हरभरा, ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण घेतल्या होत्या। तेलामध्ये छान परतून झाल्या, छान अशा खरपूस अशा भाजून झाल्या की त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकलेले आहेत काही मसाले। तर त्यामध्ये आपण टाकलेला आहे गरम मसाला, धने जिरे पावडर, पुलावचा मसाला आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण जे आहे भाज्यांचं ते आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 2 टेबलस्पून 2 वाट्या या प्रमाणामध्ये घेतलेले बासमती तांदूळ। तर इथे बघू शकता 2 वाट्या या प्रमाणामध्ये आपण बासमती तांदूळ घेतलेलं, तर त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये म्हणजे 4 वाट्या या प्रमाणामध्ये पाणी जे आहे
ते आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि भात जो आहे, जो पुलाव जो आहे तो छान असं शिजवून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। तर इथं बघू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच यामध्ये टाकणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर आणि छान अशी उकळी काढल्याच्या नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साजूक तूप। साजूक तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल, पण या ठिकाणी आपण अर्धा टेबलस्पून या प्रमाणामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे। पुन्हा एकदा मिक्स करून भात जो आहे तो छान असा शिजवून घेणार आहोत आणि आता आपण करणार आहोत पुढची तयारी। तर पुढचा तिसरा पदार्थ काय असणार आहे, तर या ठिकाणी बनवणार आहोत आपण गाजराची खीर। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी गाजराची खीर जी आहे ते आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, किसलेलं गाजर आहे, बेदाणे आहे। तर इथे बघू शकता एका भांड्यामध्ये पाव चमचा तूप जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 टेबलस्पून या प्रमाणामध्ये तांदूळ घेतलेले ते आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटं जे आहेत ते भाजून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेले, तुम्ही रोजच्या वापरातले तांदूळ घेतले तरी देखील चालेल। त्यासोबतच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा लिटर दूध। तर हे दूध जे आहे ते आपण आधीच गरम करून घेतलेलं आणि जे तांदूळ आपण भाजून घेतलेले ते मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत, पाणी न टाकता बारीक करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला बारीक केलेले तांदूळ जे आहेत ते या दुधामध्ये टाकायचे आहेत आणि तांदूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला किसलेलं गाजर जे आहे ते टाकायचं आहे। तर बघू शकता या पद्धतीमध्ये एक एक साहित्य जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। बदामाची पावडर आहे 2 टेबलस्पून या प्रमाणामध्ये बदामाची पावडर। त्यानंतर चवीनुसार साखर जी आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे। त्यानंतर चिमूटभर या ठिकाणी वेलची पावडर टाकलेली आहे आणि छानशी अशी उकळी जी आहे ती काढून घ्यायची आहे। आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। तर यामध्ये आपण टाकलेले आहेत बेदाणे आणि एक 3 ते 4 मिनिटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही गाजराची खीर आहे। तर या पद्धतीमध्ये खीर जी आहे ती आपण तयार करून घेतलेली, छानसा असा घट्टसरपणा दाटसरपणा जो आहे तो आपल्या खीरीला आलेला आहे आणि आपली खीरसुद्धा तयार झालेली आहे। आणि आता आपण करणार आहोत पुढची तयारी। तर इथे 1 वाटी या प्रमाणामध्ये कणिक घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकून कणिक जे आहे आपण मळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये कणकेचा गोळा जो आहे तो आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। तर बघू शकता आपण कणिक मळताना जसं पीठ तयार करतो तसं पीठ जे आहे ते आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता हलक्या हाताने पाणी जे आहे ते पूर्ण एकजीव होईपर्यंत आणि पिठाचा छान असा गोळा जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि तयार करणार आहोत आपण या पिठाच्या पुऱ्या। तर एक एक करून आपले पदार्थ जे आहे ते तयार होत आलेले आहेत। तर आजच्या या पदार्थामध्ये आपण थोड्याफार प्रमाणामध्ये कमी वेळेमध्ये होणारे असे पदार्थ जे आहेत ते आज आपण या संक्रांतीच्या दिवशी केलेले आहेत। मकर संक्रांतीला स्पेशल अशी रेसिपी जी आहे ती आपण केलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता कणकेचा छान गोळा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे। थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा हा गोळा जो आहे तो आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि एक 10 मिनिटासाठी आपण हे पीठ जे आहे ते भिजत ठेवणार आहोत। तर बघू शकता यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी पीठ जे आहे ते झाकण ठेवले होतं आणि त्यानंतर करणार आहोत त्याच्या आपण पोळ्या। तर एक एक करून याच्या पोळ्या ज्या आहेत पुऱ्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता कणिक पोळ्या लाटतो त्या पद्धतीमध्ये पोळी जी आहे ते आपण लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण गोल आकारामध्ये जो आहे तो शेप दिलेला आहे आणि पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या डीप फ्राय करून घेणार आहोत। तर बघू शकता अगदी कमी तेलकट आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या देखील तयार करून घेतलेल्या आहेत आणि एक एक पदार्थसुद्धा आपले तयार झालेले आहेत। तर बघू शकता अगदी हलकी फुलकी अशी पुरी जी आहे ती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आता आपण तयार करणार आहोत पुढची तयारी। तर बघू शकता या ठिकाणी आपण काय काय पदार्थ बनवलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपण
इथे खीर बनवलेली आहे, जी गाजराची खीर बनवलेली आहे. अवघ्या 10 मिनिटात तयार झालेली अशी खीर जी आहे ती आपण बनवलेली आहे. आणि त्यासोबतच बनवलेला आहे इथे झटपट होणारा असा हा पुलाव, मिक्स भाज्यांचा पुलाव जो आहे तो या ठिकाणी बनवलेला आहे. त्यासोबतच इथे हरभऱ्याची भाजी जी आहे ती बनवलेली आहे. हरभरा बटाट्याची अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये तयार होणारी अशी ही भाजी जी आहे ते आपण बनवलेली आहे. त्यासोबतच बनवलेले आहेत आपण या ठिकाणी हलक्या फुलक्या अशा ह्या पुऱ्या, आणि त्यासोबतच इथे तळलेले आहेत उडदाचे पापड. तर अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपली ही मकर संक्रांत स्पेशल अशी ही थाळी. तर कशी वाटली ही स्पेशल थाळी? तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.